ओम साईराम, जय श्रीराम। शिर्डी रामनवमी उत्सवाच्या निमित्ताने शिर्डी ग्रामस्थ श्री साईबाबा संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या प्रमाणात हा श्रीरामनवमी उत्सव ऐतिहासिक करण्याचं सर्वांनी मिळून ठरवलं आहे आणि त्याच अनुषंगाने श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या पालख्या पायी पदयात्री जे येत असतात त्यांचं स्वागत शिर्डीच्या वेशीवरच कलासाई या ठिकाणी स्वागत कक्ष उभारण्यात आले। आज त्या स्वागत कक्षाचं उद्घाटन सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आणि साई भक्तांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आले। साईबाबांची आरती करण्यात आली, सर्व साई भक्तांचं स्वागत करण्यात आलं। प्रत्येक साई भक्ताला गंध लावून आज विशेष म्हणजे पहिली पालखी ही महिलांची पालखी मुंबईहून जी येत असते त्या पालखीचं या ठिकाणी पूजन करण्यात आलं व त्यानंतर त्यांचा सन्मान चिन्ह व शॉल देऊन सत्कार करण्यात आला आहे। आज पालखी कमिटीचे जे अध्यक्ष आहेत ते आपल्या सोबत आहेत। काय नेमकी साई भक्तांचं स्वागत करत असताना काय भावना आहे ते आपण आज जाणून घेऊया। सद्गुरु साईनाथ महाराज की जय। आज खऱ्या अर्थाने रामनवमीला सुरुवात झाली। साईबाबांच्या पालख्या ज्या मुंबईहून पदयात्री शिर्डीमध्ये येतात ते पदयात्री नसून साईबाबांचं एक प्रतिमाच आहे असं समजून, रूप आहे असं समजून त्यांचं स्वागत करतो। स्वागत कमिटीने आज जे उत्कृष्ट नियोजन केलं, आलेल्या सर्व पालखी पदयात्र्यांचं गंध लावून त्यांचं स्वागत करून त्यांना इथं शिर्डीत आल्यानंतर ते समाधान वाटलं का आपण खरोखर शिर्डीकर पालखीवाल्यांना किती मान सन्मान करतात व किती आदर करतात याच पालखी स्वागत कमिटीने दाखवून दिलं। इथून पुढे पण येणाऱ्या सर्व पालख्यांचं जोरदार स्वागत ही कमिटी नक्कीच करील व सगळ्या शिर्डीकरांना मी आवाहन करतो का सगळ्यांनी वेळात वेळ काढून या स्वागत कमिटीत येऊन येणाऱ्या साई भक्तांचं आपण स्वागत करण्यासाठी वेळ काढावी। काय आज पालखी कक्षाचं उद्घाटन झाले, स्वागत कक्षाचं। साई भक्त खूप लांबून पायी येत असतात आणि आज साईबाबांच्या रूपात आपण त्यांना बघत असतो। आज इतके सुंदर स्वागत त्यांचं केलंय, काय नियोजन आहे, कशा पद्धतीने स्वागत झालं? आज या ठिकाणी पालखी स्वागत समितीचं उद्घाटन झालेलं आहे। गेल्या आलेल्या प्रत्येक साई भक्तांना पायी चालत येणाऱ्या साई भक्तांचं स्वागत करणं हे शिर्डीकरांचं आद्य कर्तव्य आहे। त्यामुळे साईबाबा संस्थान व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी हा स्वागत कक्ष उभारण्यात आला। येणाऱ्या प्रत्येक साई भक्ताला गंध लावून त्यांच्या पालखीचं पूजन करून या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात येत आहे आणि येणारा प्रत्येक साई भक्त जो आहे तो आमच्यासाठी, आम्ही त्यांना साई बाबा म्हणून त्याला बघतो आणि त्या दृष्टीने त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो। मनाला अतिशय आनंद मिळतो, अतिशय समाधान मिळतं। अशा पद्धतीने या ठिकाणी आम्ही साई भक्तांचं स्वागत करतो। आमची पदयात्रा ओम श्री साईबाबा महिला पदयात्रा मंडळ फक्त महिलांसाठीची असलेली पहिली पदयात्रा 22वं वर्ष आणि आम्ही दादरून निघालोय। आजचा 9वा दिवस आहे। अतिशय सुंदर प्रवास झाला आणि ह्या वर्षी 22वं वर्ष, पण बऱ्याच ठिकाणी आम्हाला स्वतःहून भंडाऱ्याला होता, प्रत्येक ठिकाणी मुक्कामाच्या स्वतःहून भंडारे मिळाले आणि कसलाही त्रास झाला नाही, उन्हाचा कसलाही नाही। आनंद हा वाटतो की फक्त महिलांची पालखी म्हणून बाबांनी बुद्धी दिली आणि चालताना आम्ही फक्त महिला चालतो। आमचे 4 गाड्यांचे 4 सारथी असतात आणि मेन म्हणजे मला खूप आनंद होतो, माझी 67वी वारी आहे। 67 वाऱ्या होत आहेत, पूर्ण बाबांनी केल्या, निर्विघ्नपणे पार पाडल्या, ह्याचा खूप आनंद होतोय। अतिशय सुंदर आणि खूप बरं वाटतंय। सचिन भाऊ तांबे तर अगदी हिरिरीने भाग घेत आहेत आणि बाकी ग्रामस्थही घेतात आणि हे जेव्हा ते स्वागत करतात तेव्हा खूप म्हणजे त्याचं शब्द व्यक्त नाही करू शकत, अतिशय आनंद होतो। नक्कीच एक शिर्डीकर म्हणून आम्हाला या गोष्टीचा अभिमान आणि आनंदही वाटतो। दरवर्षी जे साई भक्त पायी पायी येतात त्यांचा दर्शनाचाही लाभ होतो व त्यांचं स्वागत करताना मनस्वी आनंदही होतो। हे साई भक्तांच्या चेहऱ्यावर नक्कीच समाधानाचं वातावरण दिसलं आज। आणि एवढा लांबचा प्रवास करून शिर्डी गावाच्या वेशीवर त्यांचं शिर्डीकरांच्या वतीने स्वागत होतंय, त्यांनाही त्या गोष्टीचा आनंद झालाय। नाही, आज आम्ही जे तुमच्या समोर उभं आहे ते फक्त बाबांचीच लीला आणि येणाऱ्या त्या साई भक्तांचीच कृपा, म्हणून आज आम्ही तुमच्या समोर उभे आहे। साई भक्त आले नाही तर आपण इथं शिर्डीत कोणाचं नाही, ती बाबांचीच कृपा, बाबांचीच लीला आमच्यावर। आमचं भाग्य आम्ही या गावात जन्मलो आणि त्यांची सेवा करायचं भाग्य आम्हाला लागतंय, हे आमचं नशीब समजतं। विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल, शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर। प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय, मोफत उपचार व शस्त्रक्रिया, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री,
सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत. गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात 1 डिसेंबर 2024 पासून ते 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे. तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. संपर्क क्रमांक 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.